ऐन उन्हाळ्यात धुळे मनपाकडून लाखो लिटर पाण्याची नासाडी। वेंगुर्ल्याच्या सातेरी देवी मंदिरात हापूस आंब्याची आरास। घाटकोपर दुर्घटनेचा तपास SIT द्वारे करण्याची मागणी। प्रधानमंत्री मोदींनी तिसऱ्यांदा भरला उमेदवारी अर्ज। प्रफुल्ल पटेलांनी जिरेटोप घालून केला सत्कार। LPUच्या विद्यार्थ्याची गगन भरारी। जगभरातील आघाडीच्या IT कंपनी तब्बल 3 कोटींचे पॅकेज। IPL 2024 प्लेऑफ पूर्वी गंभीरच्या कोलकाताला मोठा धक्का। स्टार सलामीवीरने अचानक सोडली संघाची साथ। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी प्रशासन अलर्ट। 1000हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त। मेलिंडा गेट्स यांनी गेट्स फाउंडेशनचा दिला राजीनामा। पुढील कामासाठी मिळणार 1 लाख कोटी रुपये। मोदींनी निवडणुकीचा अर्ज भरला म्हणून आजचा दिवस ऐतिहासिक। एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया। भावेश भिंडेला फरार घोषित करा। मुंबई होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी किरीट सोमय्यांची मागणी। भीमा कोरेगाव प्रकरणी गौतम नवलखा यांना जामीन मंजूर। बीडमध्ये झाले विक्रमी मतदान। जालन्यातही टक्केवारी वाढली। सायंकाळी 7 नंतर ही रांगा। बाबू काका शिरगावकर स्मृती बुद्धिपट स्पर्धेत पश्चिम बंगालच्या ग्रँड मास्टर मित्र भाला जेतेपद। नांदेडमध्ये आयकर विभागाची मोठी कारवाई। 170 कोटींची बेहिशोबी मालमत्ता जप्त। सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी 6व्या आरोपीला अटक। नीरज चोप्रा किशोर जेना थेट अंतिम फेरीत। फेडरेशन करंडक ॲथलेटिक्स। निवडणूक आयोगाकडून तंत्रज्ञानस्नेही कारभाराला प्राधान्य। मतदारांच्या हाती अत्याधुनिक ॲप्स। माजी मंत्री सुनील केदार यांनी लावली विधानसभेसाठी फिल्डिंग। शिक्षेवरील स्थगितीसाठी उच्च न्यायालयात अर्ज। पालघर लोकसभेच्या तिरंगी लढतीचा आढावा। ते घाटकोपरमध्ये महाकाय होर्डिंग कोसळून अपघात। घाटकोपर होर्डिंग कोसळण्याच्या घटनेत मृतांच्या संख्येत वाढ। 74 जखमींना वाचवण्यात यश।